हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज कसे आहेत? मजेत ना? तर मजेतच राहा. आणि खूप दिवसांपासून इच्छा होती की मच्छीसाठी जायची, मच्छी पकडायला जायची, तुम्हाला दाखवायचे ते कसे पकडतात. आणि आज खास आम्ही खेकडे पकडण्यासाठी खाजनामध्ये चाललो. भाऊ वगैरे सर्व ते पगार लोटतात आता खाली. खेकडे बघूया आता किती मिळतात. आणि हे बघा आमचे पगवले, हे आमचे पगवलेत. घास वगैरे पण आहे तिथे. आणि आता आमच्यासोबत होडी पण आहे आणि भाऊ आहेत माझे तिघं. तर आम्ही जाणार आहोत, पण तुम्हाला दाखवतो, त्यांची ओळख करून देतो आधी. हा बघा आता माझ्यासोबत आहे चिन्मय, लाल्या, चिन्मय नाही रुद्र, लाल्या, सावकाश, लाल्या तर पगवले टाकतोय, आशिक, आशिक आहे आणि देवेंद्र. तर हे तीन मंडळी आज आहेत माझे पार्टनर आहेत आजच्या ट्रिपचे. आणि खूप धमाल होणार आहे. तुम्हाला पाहायला मिळेल की खेकडी कशी पकडतात आणि ते सुद्धा होडीने. तर चला एन्जॉय करूयात. मित्रांनो लाल्या घास कापतोय, म्हणजे घास म्हणजे हे मुशीचे घास आहेत, सुकलेले आहेत. ते आम्ही आता पगोलीला बांधणार आहोत आणि ते खाण्यासाठी पगोलीमध्ये खेकडी येणार. हा बघा. आणि त्याच्यावरती निशाणी म्हणून एक थर्मोकोलचा, त्याला बूच म्हणतो आम्ही, तो लावलेला आहे. हा बघा आशिक अंदर चालला. आणि ती पोळी कुठे जाते? आंबोलच्या फासात. तर मित्रांनो बघा देवेंद्र उडवतोय पगोली. अशी टाकायची असते, व्यवस्थित सोडायची असते पाण्यामध्ये. हा रुद्राने घास कापताना चाकू तोडला, दाखव चाकू. चाकू तुटला अर्धा. हे बघा हे खाजन आहे. एक खाजन म्हणजे खाजना, ते झाडं आणि समुद्राचाच पट्टा आहे. हा समुद्रातच होता पण. हे बघा पगोली बरोबर पडल्या. आता त्या बूच बाहेर टाकतो लाल्या. आणि हे बघा खाजनाचे किती जवळ होतं आपण, गेलो लागला वाद. झाडांच्या मधून आम्ही वाट काढत चाललोय. आजूबाजूला झाड आहेत पाण्यात. एकदम जोरात उडव. मित्रांनो आमचे जवळजवळ 10 ते 15 पगवले टाकून झालेत. आणि आम्ही आता वेट करतोय. बघूया किती मिनिटं वेट करायचं राशिक? 5-10 मिनिटं वेट करायचं. नंतर मग ते पालवणीला जायचं, म्हणजे पगवले ओढायला जायचं. त्याच्यामध्ये आता बघूया किती खेकडे वगैरे सापडतात का. खाली आहे देवेंद्र आता दुसरी पगवली ओढतो. बघूया काय ह्या पगवलीला भेटतो का नाही. नाही तर पाली फुकट, डिझेल पाणी अंगार, डिझेल पाणी घालणे सगळं अंगार. लाल्या एका साईडला, ह्या साईडला लाल्या. हा या साईडला. काय नाही ही पण पगवली खाली. ही पण पगवली खाली. आम्ही सर्व टेन्शनला आलोय, आम्हाला काही मिळत नाही. रात खदालणी करून आला इकडे, रातभर झोपलाव नाही, किरव्यानं आलो. ही पण पगवली खाली. नेसती बघा काय व्ह्यू आहे, सुंदर असा व्ह्यू आमच्या गावाचा. तुम्हाला विजिट करायला आवडेल का नक्कीच सांगा कमेंटमध्ये. हे बघा कोणी बघा आणि कोणतरी आहे का रे व्हिडिओ, मस्त वाटेल. कोण आहे काय माहिती. लाल्या भाव काय बोलतेस? काय तू असं की काम हावरा भेटेच नाही. लाल्या उतार इथे. तर मित्रांनो ते आपलं राधाकृष्णाचं मंदिर, जे सप्त्यातले तुम्ही व्हिडिओ पाहिलात ना, तर तोच मंदिर. आणि हा माझं गाव, सुंदर असं निसर्गरम्य, निसर्ग संपन्न वातावरणात असलेलं माझं गाव. रेमटावत नाही तसं काय, रेमटाव चल बघूया किती फास मारत असते. 80च्या 100-150च्या स्पीडने चालली आहे. 100-150च्या स्पीडने. मस्त वाटतं व्ह्यू बघा मित्रांनो. व्ह्यू बघा कसं आहे. आमचा ब्रिज बघा, मी रंगावले एका रात्रीत. मित्रांनो दोघं पण झोपलेत, कंटाळा आलाय, होडीमध्ये झोपले. ते बघा छोटीशी, किती छोटीशी होडी आहे, त्याच्यामध्ये दोघं झोपलेत. आणि वल्ला मारायला म्हणजे पलटी दिली आहे लाल्याच्या हातात. लाला पलटी मारते आणि मी इथे व्हिडिओ करतोय. 1 hour later. पगवलीचा जो बूच असतो, तो थर्मोकोल असतो वरचा, तो तुटलेला. आणि पगवली कुठे ते एक्झॅक्टली समजत नाही.
आणि बघूया आता पगोळी शोधायला लागेल आपल्याला आणि शोधतोय आपण. तर खूप छान असा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करत असाल की एक्झॅक्टली कसे खेकडे वगैरे पकडतात. आपल्याला खेकडी मिळाली नाही ती वेगळी गोष्ट आहे. अशी रेडी आहेस? रेडी. तर अशी उडी मारतो पाण्यात, बघूया आता. मार. खोल खादण्यात आहोत आपण, इथे पाणी खोल आहे. अशी का पगवली शोधतोय कुठे गेले ते. काय ओपले बुडी मारले आशिकने, बघू भेटते का पगवले. आणि लाला इथे काय करतेस रे? काय रे आशिक? हाय अडकली पगवली. पाय टेकले काय, कसं काय पेवतेस? ठेवतोय मी. एवढं पण हातातलं होती. हा मित्रांनो दाखव, आशिक दाखव. हे पगवले भेटले. आमट्या आणायचं ना असं वरती. घास दाखव. खाल्ला. खाल्ला. अडकलेली पगवली बघ शहरली आहे. हादेस कंटाळ मी नाही ते जाय लाले जा. मित्रांनो तुम्हाला सांगू, आशिक आहेत ना खोल समुद्रामध्ये लाटांमध्ये जाऊन पोहून मासे पकडायचे. म्हणजे जे जाळे वगैरे लावलेले असतात ना ते पालवायचे असतात आणि मोठे मोठे मासे असतात त्याच्या अडकलेले ते सोडवून आणायचे. ते गेल्या वर्षी मी त्याला पाहिलेलं. जातोच ना तो. आणि खेकडी वगैरे पण तो पकडतो. त्याचा एक्सपिरियन्स आहे याचा पण. म्हणजे तिघं पण मच्छी वगैरे पकडतात, गावीच असतात. तर त्यांना तिघांना घेऊन आलं आहे. पण आमचं चौघांचं बॅड लक की आम्हाला अजून एकही खेकडा मिळाला नाही, म्हणजे किरवा मिळाला नाही. बघूया, अपेक्षा तर आहे खूप. 1-2 मिळालं तरी खुश हो. कारण सकाळपासून आम्ही फिरतोय. आधी होडी नव्हती आमच्याकडे, मग आम्ही होडी ॲडजस्ट केलं. तर होडी मिळाली. त्यानंतर फलटी नव्हती, फलटी पण मिळाली. त्यानंतर मग घास होते, घास कापताना चाकू असतो, तो चाकू तोडण्याला आल्याने हा पाकतो सुद्धा. हे तिघाहून पाकतात. तर आपण पाकायची व्हिडिओ बघू, जमली तर बनवूया. जमली तर ह्याच व्हिडिओमध्ये बनव, नाहीतर मग वेगळी बनव. गणपती सुरू आहेत, गणपती आणि उद्या शेवटचे दिवस आहे. बाप्पा जातील उद्या. आणि आज कालची जागरण सुद्धा झालेली. हा झोपला नव्हता आणि आता येऊन ओढीमध्ये झोपतोय. लाले आता जाणार आहे पाग आणण्यासाठी, कारण आपल्याला येताव पाग आणायला. धावत धावत जायचं आहे. बोल बघला आमच्या कोकणाची भाषा कशी आहे ती. आणि मित्रांनो कसं माहिती आहे, आपल्याला एकही खेकडा मिळाला नाही. त्यामुळे आता पागून आम्ही मच्छी काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. लाल्या मजा येते काय? त्या दिवशी मजा आली ना. पण बोयटा भेटू पाहिजे होती, व्हिडिओ झाले असे ना. आता पण तसंच आहे की भेटलं पाहिजे होती, मजा आली असती. हा इकडे पाऊस बघा किती होतलाय. पाऊस खूप येतोय जोराचा. आणि आता लाल्या जाणार आहे दुकानात खाऊ आणण्यासाठी आणि पाग आणण्यासाठी. पाऊस जोराचा होतलाय तिथे आणि आपण पुलाच्या खाली आता आपली होडी पार्क करणार आहोत. मित्रांनो बघा पाऊस बघा किती जोरात आलाय आणि आपण थांबलो आता पुलाच्या ब्रिजच्या खाली आहे बघा. आणि आपली होडी इथे. तर मित्रांनो लाल्या आल्या पाक घेऊन. पागणार कोण? देवेंद्र. देवेंद्र पागणार. खाऊ का? आपलं खाऊ पण आणलेलं आहे. आशिक भिजलाय. आशिक वाकारते, थंडी लागते. आशिक नाश्ता करून झाल्यावर पागायला. चलो गाइस अभी नाश्ता करते. मला ते गोड पण नव्हते म्हणून ते आणलं. मला काय भेटलं तर नाही आणली बिस्किट. आणि ते मला दे मग ते. बस मित्रांनो हे बघा आम्ही आता खातोय. नाश्ता आम्ही केला नव्हता सकाळी, आता नाश्ता करतोय. काय आहे बघ. कारण का दगड टाकला मग म्हावरा झोपायला येतो, मग आपण पागायचं त्याच्यावर. माशाला वाटतं की खाऊ म्हणजे काहीतरी आहे खायला खाण्यासाठी, आणि ते खाण्यासाठी येतात आणि तिथे पागल्यावर मासे मिळतात. बघूया ही ट्रिक वापरून आपल्याला मासे मिळत आहेत का. एकापेक्षा एक धंदा ट्राय करतो पण आम्हाला काही मिळत नाही अजून. हा दुसरा पाग. ते लाल्या बस झोप.
आता खाली पाग काहीच नाही. देवेंद्रने पागलेला तर पाग अडकला इथे कालवट आहेत म्हणून पाग अडकलाय. अशी गोडी टाकतेस परत अशी गोडी टाकतोय. बस तू खिसकवलास तू नांगरोड. आणि बघा किती टाइम जातो. खूप मेहनत असते. आम्हाला जरी काय मिळालं नसतं तरी तुम्ही ही मेहनत बघा किती मेहनत किती असते. आणि जर काय मिळालं नाही तर किती वाईट वाटतं. पण ठीक आहे मित्रांनो. आशिकने पाक सोडवला आहे. आता आशिक सुटलं पाक आणि देवेंद्र खेचतोय पाक त्याला ओढतोय. हो आशिक हे बघा मित्रांनो खांबले असते ते तुटले ते कालवटी मुले ते दाखव जरा एकदा. आणि ते कशी बांधतात ते पण दाखव. ही वेगळी जी आहे ही इकडची आहे. इकडचे नी दोघं खांबली बांधतात कारण ती खांबली नसेल तर आपल्याला मासे मिळणार नाही त्याच्यात. त्याच्यामध्ये अडकतात त्यामुळे मासे मिळतात. काय आहे हा अरे घे चल हे सावकाश त्या साईडनं टाकायची उरी. इथून पाग अडकलाय. इथून आशिक आता गेलाय. 1 मॅन शो. मित्रांनो पाग 2 वेळेला अडकला. पगवले एकदा तुटली. म्हणजे आमचा आज बॅड लक. म्हणजे एवढं नशीब खराब आहे ना. मासे तर काय मिळाले नाही पण आमचा घाम खूप काढलाय. अशी आता काय पाग निघाले किती वेळ लागेल तरी पण आता 1 तास लागेल पाणी ओटल्यावर ना. कारण पाणी खोल असल्यामुळे जास्त तलाशी आपण जाऊ शकत नाही. आणि बघा कोल्यांची मेहनत बघा तुम्ही. आम्हाला काय जरी काय मिळालं नसलं तरी ही मेहनत बघा. 2 hours later. मित्रांनो 2 तास आम्ही वेट केला. पाग अडकलाय. पाणी ओटलं म्हणजे अर्धा ओटलाय. अर्ध बाकी ओटायचं आणि पाग काढायचं म्हणजे उड्या टाकतात दोघंजण आशिक आणि देवेंद्र. मी नंतर टाकेन. संभव नाही इथे. चल टाका उडी चला. परत जाऊ काय नाही पाण्यात थंडी लागते जरा. आशिक गेला. आता देवेंद्र चायला गेलो. तयार केलाय तुमच्यासाठी मी. वाहन बघा किती लागलाय. पाण्याचं प्रेशर बघा किती खाली जात होता तो. त्यामुळे आम्ही थांबलेलो. पाण्याचं प्रेशर आणि वाढलेलं पाणी त्याच्यामुळे थांबलेलं होतं. बघूया ना पाक सोडवता येतोय की काय. पाण्याच्या प्रेशरमुळे मग तो खाली चाललाय त्यामुळे आम्ही थांबलेलो. आणि प्रेशर थोडंसं कमी झालं आहे आणि पाण्याची पातळी थोडी कमी झाली. ओटलं आहे थोडं पाणी. 2 तास थांबलेलो आम्ही. त्यानंतर आता आशिक आणि देवेंद्र चाललेत पाण्यात. पाण्याचे तलाशी जातील ते. दोन तासाची वेटिंग केलं होतं का बास. दमला ओपले. गरम झालं. लाल्या पण चाललाय. खाली चालला. दोघांना फुसकाडलं तेव्हा. लागलो का हाताला. लागलो हाताला. बघा उरी माराय का नाही. सोरावला हाय दगड आहे.
तर मित्रांनो आशिकने पाक सोडवलाय बघा. खुशी देखो खुशी, अब घर जाने की खुशी. हा सगळे खुश. 2 तास वेट करून आम्ही पाक शेवटी सोडवलाय. का आशिक कैसा लग रहा है की मावरा भेटला नाही ती वेगळा दुःख आहे, पाक सुटले ती वेगळी खुशी आहे. हे बघा पाक आलाय. हा 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 सही सलामत. दाखव देवेंद्र इकडे पाक सोडवून पागावी कसं बघा घरी. दाखव काय 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 आला. मावरा आहे काय काय. हे बघा मित्रांनो पाक अडकलेले. कशात अडकले रे आशिक. पाक कशात अडकलेला. दगडीला अडकलेला. मोठा होता दगड. हाँ हाँ भाई खुशी देखो चेहरे पे. हाँ मुस्कान देखो. हाँ हाँ वाह क्या बात है. चलो घर पे चला आता घर आना दरी मागता. मग पागायचं भले एवढं तर मेहनत आहे. च पाव घे ते हाय बघ काहीतरी. ते हाय हाय बघ आला काहीतरी आला. ते खुशी खुशी काय ते रे नालबाट काय नको वर उरावला नाही. जाबरी दाखव. जाबरी आणली. दाखव दाखव हे काय दाखव. शितूक शितूक पाहिजे शितूक. हा असं तर वरता असं पाक इथेच पाक बरोबर आहे. अडकला इथं. 3दा पाडा हे पाक 3 वेळा अटकला. एकदा पगवली तुटली. बघा मेहनत बघा कोयांची, तरी सुद्धा आम्ही मासे मिळवण्यासाठी पाकतोय. आम्हाला 2 छोटी मासे मिळालेत. त्यात कालवण तर होणार नाही, कोणाचं पोट भरणार नाही, पण ठीक आहे. जा उठवचा अशी कोणी टाकते. मगापासून तोच उड्या टाकतोय. तर मित्रांनो आम्ही आज खेकडे पकडण्यासाठी गेलेलो म्हणजे पागवल्यांना. आम्हाला वाटलं की खूप खेकडी मिळतील, पण एकही खेकडा मिळाला नाही. त्यानंतर बोललो पागायला जाऊ. पागायला आलो आणि पाक 3 वेळा अडकला. 2दा तिकडे आणि 1दा इथे. मग बोललो आता कॅन्सल, कारण पाग अडकलेला तेव्हा 2 तास आमचे तिथे वाया गेले आणि काहीच मिळालं नाही. 2 छोटी मच्छी मिळाले, पण तेही सोडून दिले आम्ही. जिवंत होते तसेच. छोटे मासे नेऊन काही उपयोग नाही. पण खतरनाक असा एक्सपिरियन्स होता. आणि आशिक न घाबरता सारखा पाण्यात उतरत होता. हे बघा आशिक देवेंद्र झोपा आम्ही चाललो. तर बघा यांची मेहनत पाहून लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आता आलेली त्यांना वाटतं खूप मच्छी मिळाली असेल, पण यांना काय सांगणार आमची हालत काय झाली. 2 तास मी तिथे बोटीमध्ये बसून होतो. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मिळत असेल काही खास ब्लॉगमध्ये घेतो रजा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.